रिपब्लिकन सेना संपर्क कार्यालय उमरखेड येथे कार्यकर्ता संवाद मेळावा तसेच नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात रिपब्लिकन सेनेच्या उमरखेड विधानसभा अध्यक्षपदी गौरव नवसागरे यांची तर उपाध्यक्षपदी शुद्धोदन दिवेकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली। हा कार्यक्रम रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ घोगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर हिंगोली लोकसभा अध्यक्ष राजूभाऊ इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। यावेळी यवतमाळ वाशिम लोकसभा अध्यक्ष सुनील पाटील चिंचोळकर, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके, रमेश इंगोले आणि अनिल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मार्गदर्शन करताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की रिपब्लिकन सेनेच्या वतीने राज्यभर संघटन सृजन मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्त्यांना लोकसभा आणि विधानसभा स्तरावर विविध जबाबदाऱ्या देण्यात येत असून आगामी निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार तयार करणे, पक्ष संघटना बळकट करणे आणि मतदारांशी संपर्क वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे। यासाठी नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटन पुनर्बांधणीचे विशेष अधिकारही देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले। अध्यक्षीय भाषणात राजूभाऊ इंगोले यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर सक्रिय राहण्याचे आवाहन केले। त्यांनी संघटन वाढ, पक्ष विस्तार आणि जनसंपर्काबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू इटकरे यांनी केले तर प्रास्ताविक राजू आगिरे यांनी मांडले। यावेळी संपर्क कार्यालय प्रमुख व्यंकटेश वाघाडे, तालुका उपाध्यक्ष राजू आगिरे व भीमराव खंदारे, शहर संघटक नंदू इटकरे, तालुका संघटक संदीप राऊत, बिटरगाव शाखा प्रमुख सुरेश लोमटे, चिंचोली शाखा सदस्य उत्तम सूर्य, तालुका संपर्क प्रमुख गजानन गिरी तसेच संजय सोनूने, गजानन भोईर, माधव भोईर, सखाराम राकडे, संस्कार दिवेकर, सिद्धांत दिवेकर, अभि खिल्लारे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमरखेड महागाव विधानसभा अंतर्गत पक्ष प्रवेश आणि पदनियुक्ती सोहळा संपूर्ण होत आहे। तरी मी यावेळी साहेबांना आग्रह करतो की राजूभाऊ इंगोले यांनी मार्गदर्शन करावे।